सो गाईज सकाळ झालेली आहे आणि मी आंघोळ केली आहे. आईज माझी मेहंदी मी काढली आहे. आईजी मला दाखवायला कसं तरीच वाटतं कारण की चांगली नाही आली आहे आणि काहीच नाही आज दाखवायसाठी. बघू आता आम्ही लोक, मम्मी बोलते की आपण लोक जाणार आहोत आंबे घ्यायला. डॅडी सबस्क्राईब करा मला. सबस्क्राईब करा सर्वांनी. हां सर्वांनी उर्मीला सबस्क्राईब करा. हां छान व्हिडिओ बनवते मस्त. अजून तुमच्या कोकणी कन्याला हे करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. सो गाईज गावाला आल्यापासून आज म्हणजे पहिल्यांदा ऊन आलं आहे बघा. नाही तर एक हफ्ता ऊनच नव्हतं. बापरे, एक हफ्ता काय खूप आधीपासून ऊन नव्हतं. हे बघा फायनली दिसतोय सूर्य. वरती बघायला नव्हते मला. आणि गाईज आजच फणस तोडला आहे बघा. आणि मी सकाळी या चिकला हात लावला होता, चिकच निघत नव्हता. अर्धा तास मी हातच दूध बसलेली. अर्धा इथे पाडलाय त्यांनी. सो गाईज मी तर बसलीच होते की मम्मीने आता जेवण वगैरे झालं आमचं. मम्मीने आता हाक मारली काढून की तयार हो लवकर, आपल्याला जायचं आहे तिकडे आंबे घ्यायला. स्वतः जाते मी खाली. चला आंबे घ्यायला. सो गाईज बघा किती नदीला पाणी आलंय. आपण जेव्हा लास्ट टाइम आलो तेव्हा नव्हतं एवढं पाणी, पण आता खूप आलंय. सो गाईज आम्ही लोक परत आंबे घ्यायला आलो आहेत कारण की जेव्हा ते लोक वरती पकडला, जेव्हा ते लोक जात होते ना, गाईज माझा कॅमेरामॅन हट, आम्ही लोकांनी त्याच्यासाठी घेतलेलं कारण की आम्ही जाईपर्यंत ते खराब झाले असते. सो आता आम्ही लोक परत जातो. कब हमारे लिए आम लेंगे. चल 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 चल. सो गाईज इथे आंब्याची झाडं बघा कशी एकदम खाली आहेत. हा ना, बाग आहे बाग. आंब्याचा बाग आहे. आंब्याची बाग. आंब्याची बाग. काय दाखवतो स्वतः. सो गाईज दीदी ते झाड लावते. दीदी इथे बा पावल दिसते. थांबा थांबा, जवळ एवढा आणू नका. इथे तो मूळ जरा इकडे सरळ कर ना, खालचा वाकडा आहे तो, सरळ कर ना. हा 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 हा, तो नाही तो तो हा हा सरळ नाही तुटेल मग ते. हा करते दरबा दीक्षा उर्वी चला. आंब्याची पेटी. सो गाईज आम्ही लोक आता घरी आलो. आंबे घेऊन म्हणजे ऑर्डर देऊन आले तर ते घेऊन येते. काय मम्मीला कशी वाटते अजिबात नाही. बघ ना मी दीदी हां मला ना मार्केट दिसत आहे. ही मेहंदी मी काढली आहे. मी काढली आहे.
गाईज डायरेक्ट बोलतेस म्हणून सो गाईज मी तिकडे जवळ नाही गेली कारण की मला ना भीती वाटते. कारण की एकदा ना म्हणजे गावाला असताना आमच्या सगळ्यांच्या मागे बैल लागलेली. दीदी बैल का लागलेली आपल्या मागे गावाला असताना? बोल ना, बोल 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 ना दीदी. कारण की गाईज माझ्या हातामध्ये ना बिस्किट होतं ते, आणि ना ते बघून ते म्हणजे ऑलमोस्ट ते लोक 20-30 असतील बैल, आणि ते आमच्या मागे लागलेले. जाम डेंजर सीन होतं तेव्हा. आणि मग नंतर त्याचे कोणते होते ना ऑनर ते लगेच आले. मग बरं झालं लवकर आले. म्हणजे सो काही सकाळ झाली आहे आता, आणि आज आहे लास्ट डे, आणि आम्ही लोक आज जाणार आहोत. कपड्याला लागलो. आणि आता थोडा वेळ आम्ही लोक निघणार आहोत. 3 वाजता आम्ही लोक निघणार आहोत, आणि आता वाजले 11. नाश्ता वगैरे झाला आमचा. आणि दीदी इथे उभी राहिली आहे. दीदी हाय कर, दीदी हाय कर ना. दीदी पागल आहे गाईज माझी. ती कॅमेऱ्यासमोर एवढी शांत राहते, पण नंतर मी काय केलं ना असं तर मला धोपटून काढते. ती उचलून आपटते. तुम्हाला नाही माहिती ती कशी आहे. जाऊ दे. ए मम्मी हळूहळू समजे. त्या दिवशीच गाईस तिने मला नाकावरती मारलेला, नाक सुचलेला माझा. आता पण जरासं सुचलेला दिसतो. बोल, नाकावरती मारलेलं होतंस की नाही? हा गाईस इथे एक नदी आहे, पाण्याचा आवाज येतोय. हा काल दाखवली ती. आणि ते दीक्षा आहे गाईज, माझी बडी बहीण आहे. गाईज ही माझी बडी बहीण आहे. गाईज ही फक्त एजनी वाढते आहे, अकलेनी बिलकुल वाढली नाही आहे ही. मम्मी मला मारशी बाबा. चालेल खाली, मामा बंद करतील ते परत. सो आम्ही तुम्हाला थोड्या वेळामध्ये भेटतो. बाय. गाईज आता आम्ही लोक तयार झालो आहोत. सो आता आम्ही लोक तयार झालो आहोत, आणि थोड्या वेळातच येईल आता गाडी. तयार होऊन बसलो आता. इथे आले 3 सो गाईज आम्ही लोक आता निघालो. हे बघा ही मागे गाडी आली आहे ती. सो आता डायरेक्ट विलवड्याला उतरताना 5 चालला नाही, म्हणजे डायरेक्ट गाडी गेला मी. सबस्क्राईब करा. आता तोंडात काय आहे का काकीच्या? नाही ना. सो गाईज आम्ही लोक आता गाडीमध्ये बसलोय, आणि आम्हा लोकांना या बॅगसोबत बसवलंय. पाय ठेवायला जागा नाही आहे मला. आणि ते दीक्षा दीदी आहे. हाय कर. हे लोक पुढे बसले तिथे. सो गाईज आता किती अर्धा तासात 5 झाली आहे. अर्धा तास अजून. किती अजून किती वेळ आहे विलवड्याला जायला? पण विलवड्याला जायला पण किती वेळ अजून? 1-1.5 तास अजून वेट. आत्तापासून डोकं दुखायला लागलं. सो गाईज आता आम्ही स्टेशनला पोचलो आहोत, आणि जाम डोकं दुखतं आहे माझं. कारण की किती वेळ तरी 1.5 तास एकाच जागेवरती आम्ही लोक बसलेलो. आणि झपझप आलो रे, लवकर आलो आपण. 1 तास ना? 1 तास लागला ना. डोकं जाम दुखतंय. पण सो गाईज मी अशी बसले कारण की इथे पाखरांना खूप आहे, आणि खूप आजूबाजूला फिरत आहे. लाईटीवरती खूप आलेलं आहे, आणि इथे खूप सगळे लाईटी आहेत. आणि गाईज आमची ट्रेन 3 तास लेट आहे. 6 वाजता येणार होती, ती 9 वाजता येते आता. आता इथे बघ मागे कसं वाटतंय दीदी? गाईज आम्ही लोक पकडलोय इथे बसून. आता किती वाजले? 8:30 वाजले. मग आता अजून 1 तासाने येईल.
जाम कंटाळा आला. सो काही मी वेळ दिसते माहिती मला. आणि काय थोड्या वेळात ट्रेन आहे आता. काल त्या दिवशी वाटतं मी 3 ते 4 मध्ये झोपली फक्त. हाय बोल. हबीबी कम टू दुबई. मागे मागे. अरे हबीबी है तो हमारे. हबीबी कम टू दुबई. गाईज आणि लाईटीच्या खाली झोपत आम्ही लोक. पाखरू खूप येते. सो गाईज आम्ही लोक आता ट्रेनमध्ये बसलो आहोत आणि मी ज्या सीटवरती आली आहे माझी सीट इथे मिडलवाली आहे. पण माझी काही झोपायचं मन नाही करत असून मी इथे आली आहे नाहीतर. आणि म्हणजे पूर्ण 6 सीट आमच्याच येते. 1 2 3 इथे पण हे झोपल्यात येतो का. सो आमची सीट आहे पूर्ण इथे. सो गाईज इथे खूप सो गाईज मी आता घरी पोचली आहे आणि काल रात्री हिची बॅटरी संपलेली. डेड झालेला याचा फोन म्हणून मला काहीच येताना ब्लॉग न करता भेटला. ट्रेनमध्येच लास्ट टाइम केलं. बट आता किती वाजले 10 वाजले आणि मी आल्याला डायरेक्ट झोपली. म्हणजे मला मी हातपाय धुतले की नाही ते नाही धुतले. मी डायरेक्ट झोपली. मी डायरेक्ट येऊन ते बेडवरती पडली. मग नंतर डायरेक्ट मी 9 वाजता उठले. आता नाश्ता वगैरे झाला आमचा आणि मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं गावावरून. सो गाईज गावावरून आंबे आणलेले ते दाखवते. मला पण आता ते कच्चे पिक्केच आहेत. मस्त पिकले पण नाही ते. आता बघा कुठल्या खूप त्यात ठेवलं या लोकांनी. आता परत बॉक्स बाहेर काढा काय सांगायचं. सो गाईज हे बघा आंबे खालचे पिकलेत की नाही काय माहिती. नाही पिकलेत गाईज. हे बघा किती मोठे मोठे आहेत. मला खायचे पण पिकलेच नाही आहेत. नाही 4-5 दिवसांना फळा लागेल अजून. ते जे देत होते ना तेच आधी बोललेले की म्हणजे 4-5 दिवस थोडंसं राहू द्या असं मग नंतर खोला. खायचे यार अजून 4-5 दिवसांनी उघडावं लागेल. सो गाईज मी तुम्हाला मगाशी दाखवले आंबे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे फणसाचे घरे. मी गावाला असताना तुम्ही बघितलं असेल त्या दिदीने म्हणजे फणस तो कापलेला तर ते वेगळा फणस होते. आता हा फणस आम्ही लोकांनी मिळून घेऊन आणला आहे. हे बघा हे बघा अजून खूप आहेत म्हणजे हे संपलेच नाही आहे. आणि इथे टेस्ट पद्धत आहे का. हा बाई मी फर्स्ट टाइम टेस्ट पद्धत झाड बघितलं. अजूनही सुकतं म्हणजे सुकल्यावरती सापडलं. सो गाईज मी या ब्लॉगचा इथे सेंड करते आहे. अजून बघते अजून काहीतरी ओकेशन वगैरे असेल तेव्हा करेल ब्लॉग. उंजाम येते. सो गाईज आता डायरेक्ट मग काहीतरी असेल तेव्हाच नाहीतर रील्सच फक्त बघावं लागेल तुम्हाला पण. एनिवेज सो गाईज कसा वाटलं तुम्हाला कोणा ब्लॉग नक्की सांगा. आणि हे बघा पिंपल गावाला जाऊन एक पिंपल घेऊन आले गाईज मी. एक काय दोन इथे पण आहे काय एकदम मोठे मोठे असे आलेत. जाऊ द्या बाय.